देवा आणि भूषण अशी जोडी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळते देवा आणि नॉन स्ट्राईकला भूषण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल गायकर हा गोलंदाजचा वापर केला जातो. P1च्या या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये राहुल गायकर. सर्कलमध्ये पाहतो आपण फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी सजलं गेलाय. पॉइंट गली शॉट मिड ऑन मिड ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला गेलाय. डीप फाईन लेग पाहतो आपण. एक बाउंड्री लाईनला फिल्डर पाहतो. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि लॉंग ऑफला देखील दोन फिल्डर आपण पाहतो. चला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल असेल. गोलंदाज राहुल गायकर गोलंदाज तयार असेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. फलंदाज तयार समोर. यावेळीचा मात्र बॉल जसा पडला तसा मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. गोलंदाज राहुल गायकर चांगली सुरुवात करून दिली. गोलंदाजी करीत असताना पहिलाच बॉल गुडलाईन स्पॉटवरती चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि डॉट बॉलची सांगता पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा समोर देवा असेल स्ट्राईकचा फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा सेम टू सेम बॉल. जसं पहिला बॉलचा रिलीज झाला त्याप्रमाणे मात्र असं वाटतं का आपण रिप्ले पाहतो. दुसरा चेंडू देखील तसंच पाहायला मिळाला. दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेत. गोरपे संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चांगली फलंदाजी करण्याचा त्यांचा हेतू असेल परंतु सुरुवातीचे दोन चेंडू मात्र डॉट. ऑर्पिच चेंडू होता. मिस टायमिंग चेंडू हवेत आणि स्वतः गोलंदाज आपल्या स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये पकडला गेला. झेल संपलाय खेळ देवाचा. सुरुवात मात्र थोडीशी खराब पाहायला मिळते गोरबा संघाची. पहिल्याच 3 बॉलवरती खातं ओपन झालं नाही टीमचं आणि पहिला विकेट सलामीचा विकेट देवा तंबूच्या आसरे आलाय. नवीन फलंदाज दाखल झालाय सागर पाटील. जबाबदारी असेल मात्र या दोन्ही फलंदाजांवरती कारण की अजूनही अकाउंट ओपन झालं नाहीये गोरपे संघाचं. आणि सुरुवात काय जबरदस्त लास्ट जवाब सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज राहुल गायकरचं. 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक मात्र विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. चौथ्या चेंडूसाठी समोर असेल सागर पाटील. डावपुरातेचा फलंदाज. यावेळी मात्र लाहीन पावी लागेल. खराब चेंडू. खराबच्या स्वरूपात मात्र धावसंख्येला मात्र आता 1 धाव मिळते. सुरुवात होते. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 1. ती देखील व्हाईटच्या स्वरूपामध्ये. डावपुरा फलंदाज असल्या कारणाने येस गोलंदाजाला मात्र लाईन मिस होते. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली होती. डीप पाईन लेगला शॉर्ट पाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. सिंगल मात्र कंप्लीट केली. तिथं मात्र थोडीशी तू मै चालू होता परंतु सिंगलवरती समाधान मानावं लागले. सिंगलने मात्र धावफलक जाईल पुढे. 2 धावा धावफलकावरती. सलामीचा फलंदाज जो नॉन स्ट्राईकला होता तो आता मात्र आला स्ट्राईक एंडला. फलंदाज पाहतो आपण भूषण. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे मात्र राहुल गायकरची. जबरदस्त गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी. P1चं षटक कसं फेकायचं हे प्रात्यक्षिक उदाहरण पाहतो आपण समोर. यावेळेस मात्र लॉक केलाय. स्विंग पाहायला मिळते. मिडल आणि मिड ऑफच्या चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार.
अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला तो. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलाय, फिल्डर आहे आणि इथं मात्र पकडलाय झेल, संपलाय खेळ भूषणचा. दुसरी विकेट. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती नेक्स्ट बॅट्समॅन असेल विकास पाटील. आउट झालाय भूषण. आता सागर पाटील आणि विकास पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि विनंती असेल तुम्ही जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ नाही एवढा जास्त टीम मीटिंग घेण्यासाठी, कारण की आपल्याला 4 षटकांचे सामने कसे व्हायचं हा प्रश्न पडलाय. लॉर्ड्स आहे 10 टीमचा. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती 5 चेंडूपर्यंत, परंतु अंतिम बॉलवरती मात्र 5व्या बॉलवरती मात्र षटकार आला आणि 6व्या चेंडूवरती फलंदाज झाला बाद. 1 ओव्हर नंतर 8 वरती 2 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 2 विकेट मात्र गमावलेत गोरपेट टीमने. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आलाय चेतन गायकर. फर्स्ट ओव्हर पाहिले आपण राहुल गायकर, त्याच्यानंतर आलाय चेतन गायकर. समोर फलंदाज डाफुरताचा फलंदाज सागर पाटील असेल. 1 डाऊनचा हा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. शत्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही, पोहोचला परंतु जजमेंट घेता आला नाही. तोपर्यंत सेकंड रन कंप्लीट झाली. या बॉलवरती सेकंड रन कंप्लीट झाली आणि सेकंड रनने मात्र डबल फिगर मध्ये धावा पाहायला मिळते. आता 10 धावा. सागरचा मिस टायमिंग शॉट जरूर होता. 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. रिव्हर्सचा वापर करायचा होता परंतु नो बॉल आहे, नो बॉल आहे. पंचांनी दर्शवला की नो बॉल आहे. या दरम्यान भिवा गणपत ठाकरे यांना विनंती असेल की या आपण मंचावरती आपलं देखील स्वागत असेल. चला स्पीडअप घ्या. प्रीट असेल, पुढचा चेंडू प्रिएट असेल. फलंदाज लक्षात ठेवायचा आहे सागर पाटील असेल स्ट्राइक एंडला. चेतन गायकर गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर सागर पाटील. फलंदाज प्रिएटचा बॉल असेल. मिस टायमिंग पुन्हा आउट नसेल या बॉलवरती. एक धाव मात्र कंप्लीट झाली कारण की नो बॉल होता, फ्रीट होता. संधी मात्र निर्माण झाली आहे सागर पाटीलला. झेल मात्र जरूर उडाला होता. हवेत झेल देखील पकडला होता परंतु नो बॉल असल्या कारणाने फलंदाज बाद झाला नाही. सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगलने मात्र धावफलक गेला पुढे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 12 धावा. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी शांत चाललाय खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला एक षटकार. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये मोठे फटकेबाजी पाहायला मिळत नाहीयेत. गोलंदाज चेतन गायकर. मिस टायमिंग आहे. फटका बसलाय आणि पकडलाय झेल. संपलाय खेळ. तिसरा विकेट तंबूच्या बोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली. दबा रोखण्याचं काम केलं गोलंदाज चेतन गायकरने. चांगली गोलंदाजी राहिली या ओव्हरमध्ये देखील. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवले. वारंवार मिस टायमिंग शॉट पाहिलं आपण. शनी भोईर स्ट्रायकरला फलंदाज पाहतो आपण. हा चेंडू अगदी वेगवान चेंडू होता. पडल्यानंतर सरळ मात्र उचली घेतली आणि किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज चेतनची देखील. पहिला राहुलने षटक फेकला ते देखील खूप चांगलं षटक. त्यानंतर चेतन फेकतो सेकंड ओव्हरसाठी. हे देखील चांगली ओव्हर पाहायला मिळते. सेकंड ओव्हरचा खेळ पाहतो आपण मार्गस्थ असताना. समोर शनी भोईर. और पी चेंडू होता. त्रिपला दांडी गोल. फलंदाज बाद शनी भोईर. नवीन फलंदाज आलाय अजय पाटील. अजय पाटील आलाय. मोठे फटकेबाजी पाहायला मिळत नाही या मॅच मध्ये या इनिंग मध्ये. गोरपे संघ बॅटिंग करत असताना मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते काकोली संघाची. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. सेकंड ओव्हरचा खेळ पाहतो आपण. पहिलं षटक राहुल गायकरनं फेकलं. त्यानंतर मात्र चेतन गायकर फेकतो. आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. अजय पाटील स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळते. यावेळी मात्र फक्त दिशा दिली आहे डीप पाईन लेगला. सिंगल कंप्लीट सेकंडसाठी परतलेत आणि सेकंड देखील कंप्लीट झाली या बॉलवरती. 2 धावा कंप्लीट झाल्या. मिळतात 14 धावा. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. विकेट मात्र गमावले आतापर्यंत. 4 विकेट गमावलेत आणि 4 गडी बाद 14 धावा. चला लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट सजवून घ्या. वेळ अजिबात वाया घालवू नका तुम्ही. आपल्याला स्पीडअप घ्यायचंय. चला फास्ट. तिसरं षटक घेऊन आले बालू कोलेकर. हा गोलंदाजाचा वापर केला गेलाय बालू कोलेकर. आतापर्यंत 2 षटक जर बघितलं गेलं तर गोलंदाजाने वर्चस्व गाजवले खऱ्या अर्थाने. कारण की 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा आणि 4 विकेट मात्र गमावलेत एक गोरपे टीमने. तर बालू कोलेकर आलाय तिसऱ्या षटकामध्ये. अजूनही संधी आहे मात्र गोरपे संघासमोर. कारण की 2 षटक आपल्याकडे आहेत. 12 चेंडूमध्ये तुम्हाला आता इथून टॉप गेअरवरती गाडी चालवायला लागेल. मोठे फटकेबाजी मारावे लागतील. मोठे फटके जर आले तर निश्चितच चांगला एक सन्मानजनक स्कोर धावफलकावरती पाहायला मिळेल. फलंदाज तयार असेल सागर पाटील. यावेळेस मात्र अगदी धीमी गतीने मात्र चाललेला हा चेंडू आणि फलंदाजाला देखील काही समजलं नाहीये. तो पहिलाच डॉट बॉल. सुरुवात प्रत्येक गोलंदाजाने मात्र चांगल्या पद्धतीने केली. तसाच हा गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये आला. पहिला चेंडू डॉट फेकतो. समोर सागर पाटील सारखा एक डावखुराचा फलंदाज. त्याच्या समोर देखील पहिलाच आला डॉट बॉल.
तुमच्याकडे फक्त 11 चेंडू आहेत. 11 मध्ये तुम्हाला बनवावं लागतील धावा चांगल्या, कारण की आपण या मैदानावरती धावा बनताना देखील पाहिल्यात, धावा डिफेन्स करताना देखील पाहिल्यात. बालू कोलेकर असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर रनअप मध्ये थोडंसं मिस्टिंग झाली होती. पुन्हा एकदा रनअप चालू केलाय. समोर सागर पाटील आहे. यावेळीच मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. चांगला फिल्डिंग पाहायला मिळते. वन बाउन्स चेंडूला फील्ड केला, थ्रो केला, तोपर्यंत सिंगल फक्त मिळाली. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट, तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, तेवढीच चांगली साथ देखील फिल्डिंग डिपार्टमेंटची देखील पाहायला मिळते. म्हणून चांगली गोलंदाजी तुम्ही कराल, फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं खराब असेल तर त्याचा काय फायदा होत नाही. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी लय देखील थोडी खराब पाहायला मिळते. तसेच समाजसेवक पाहतो आपण रवींद्र काशीनाथ पाटील यांचा देखील शुभ आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक 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 स्वागत असेल. व्यासपीठावरती दरम्यान रवींद्र काशीनाथ पाटील यांचा शुभ आगमन झाले. समाजसेवक आहेत, या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. थोडासा स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप. अजय पाटील स्ट्रायकिंगला और पिच चेंडू. पंचांचा इशारा हा वाईट आहे. ऑफ साईडचा ऑफ स्टॉम्प चेंडू फेकला गेला. लेग स्टंपवरचा चेंडू जरा जरी बाहेर गेला तरी मात्र वाईट दिला जातो, परंतु ऑफ साईडचा चेंडू पाहिला जातो. रिव्हर्सचा वापर आणि सक्सेसफुल फेकून दिलाय. असं वाटलं एकाच वेळी का चेंडू हवेमध्ये आहे का. तो षटकार, जबरदस्त फटका. रिव्हर्सचा यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये होता, फिल्डर तैनात होता. इथं काय घडलं गेलं, सिंगल कंप्लीट सेकंड साठी नाहीये. चेंडू हवेमध्ये होता, जेलची देखील संधी निर्माण झाली होती, परंतु जेलपर्यंत पोहोचला नाही फिल्डर. तिसरं षटक पाहतो, तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र धावफलकावरती धावा पाहिल्या जातील. एक वेळा आपण पाहूया. 23 धावा धावफलकावरती. 4 विकेट गमावलेत आणि 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना फलंदाजी करतो मात्र गोरपे संघ. या गोरपे संघाने मात्र टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय म्हटलं जातं, कारण की टॉस जिंकून आपण बरेच संघ बघितला गेला तर फिल्डिंगचा निर्णय घेतात, परंतु इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. डावखुऱ्याचा फलंदाज मात्र स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो सागर पाटील. त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर असतील. यावेळीच मात्र सफल झाला होता फाईनला खेळण्यासाठी, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. आऊट झाला का, फलंदाज झाला आऊट. आणि तीन षटकामध्ये 23 धावा धावफलकावरती. 5 गडी मात्र गमावल्यात. याचंच कारण की धावा कमी पाहायला मिळतात धावफलकावरती. अंतिम षटक असते, भैरवेचे षटक असेल, हनामारीचे षटक असेल, आणि या षटकामध्ये धावा मात्र जास्तच बनवावं लागतील गोरपे संघाचे फलंदाजांना. यावेळेस मात्र
धमाका पाहायला मिळते. मिस टायमिंग आहे, अंतर कापू शकत नाहीये. चेंडू अगदी उंची जास्त होती आणि लांबी कमी आणि फलंदाज झाला बाद. विकेटवरती विकेट पडत गेलं मात्र गोरपे संघाचे. एका मागोमाग विकेट परत गेले आणि याचंच कारण की धावसंख्या जास्त बनवू शकत नाहीये. 23 धावा धावफलकावरती असताना चौथा षटक पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. यावेळी पुन्हा एकदा विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट घेतो गोलंदाज रामला. पाहतो आपण राम हॅट्रिक वरती असेल. चांगला फटका पाहायला मिळतो. चांगला ड्राईव्ह ऑन द कार्पेटने चेंडू केलून काढलाय. सिंगल मिळाली या बॉलवरती. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च करतो गोलंदाज राम. 24 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये मात्र तुम्हाला जेवढ्या धावा बनवता येतील तेवढ्या धावा मात्र बनवायला पाहिजेत. कारण की 24 धावा आहेत. किमान 30 पर्यंत एखादा मोठा फटका. फुलटॉस बॉल आणि इथं मात्र पेकून दिलाय. बॉल जाईल मात्र 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि ऑन साइडला दिशा दिलीये. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. एक चेंडू मात्र शिल्लक असेल या इनिंगचा. एक मोठा फटका आला तर चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती अंतिम चेंडू सेस. मिस टायमिंग पुन्हा एकदा, परंतु शतरक्षक पासून दूर आहे चेंडू. सिंगल कंप्लीट. सेकंड रेन देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धावा झाल्या कंप्लीट. टोटल पाहायला मिळतील 34 धावा. 35 धावांचा असेल लक्ष. संघासमोर संघ आपल्याला पाहायला मिळेल.
कडे वळूया आपण. रवींद्र पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. सुनील ठाकरे, विनंती असेल आपल्याला की आपल्या शुभ हस्ते रवींद्र पाटील यांचा शुभ सन्मान करावा. रवींद्र पाटील वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथं मात्र शुभ सन्मान केला जातो. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो रवींद्र पाटील यांचा शुभ सन्मान करताना. जसं जसं सेकंद सत्र चालू होईल तसं आमच्या साथी समालोचक सोनू बांगर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चला घालू नका बिलकुल. भरपूर सुरुवातीला सामने उशीर चालू झालेत. हवे दिवा संघाचं करण्यात आले. देसाई संघ चला आपण देखील यायचं लगेच. देसाई संघाला विनंती असेल आपण या टॉस साठी. हवे दिवा संघाचाच करण्यात आलाय. आलं का? चला टॉस करून घ्यायचं लगेच समोर. तर चालू होईल. तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल सोनू बांगर यांचा. मोहन जी पांडे सर, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर. फिर से एक बार सभी दर्शकों का मैं सोनू बांगर हार्दिक स्वागत करता हूं. दोस्तों प्रतियोगिता एंजॉय करें. सरपंच ट्रॉफी 2025 का पर्व आज प्रतियोगिता का आखिरी दिन और ये मुकाबला चलता हुआ तीसरा मैदान के अंदर. एक तरफ दाऊदी कांकेलो टीम तो दूसरी तरफ उनको फाइट कर रही है जय खांडेश्वर गोरपे टीम. 4 ओवर का मुकाबला. पहले बल्लेबाजी करते हुए टीम गोरपे ने बनाए कुल मिला के 34 रन. तो 35 रन का लक्ष्य की सलामी जोड़ी सलामी बल्लेबाज मैदान के अंदर. ये देखिए यॉर्कर का प्रयास. अच्छी गेंद थी, जड़ में डाली थी. अपील जोरदार की थी. अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी थी. अंपायर का लेग 22 का इशारा. रन संख्या यहां से बात करेंगे तो 2 रन. सलामी बल्लेबाज श्याम और प्रीतम ये सलामी जोड़ी और गेंदबाजी की कमान संभाले. पहला ओवर सागर पाटिल. दोनों टीम के लिए शुभकामनाएं. फिर से एक बार इस मुकाबले के लिए बहुत ही बड़ी प्रतियोगिता. आज बड़े मुकाबले आपको देखने को मिलेंगे इस प्रतियोगिता में. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार पड़ने के बाद गेंद कांटा बदलते भी ऑप्शन से निकलते भी सीधा विकेट कीपर विकास पाटिल के हाथ में जहां पहुंची डाउन गेट की समाप्ति. चला स्टेजच्या समोर नरेश ठाकरे आणि चेतन आपण थोडेसे बाजूला हो प्लीज. फिर से एक बार अगली गेंद सुबर की लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ये देखिए उड़ाने की कोशिश. गेंदनामा में खिलाड़ी मौजूद. शॉर्ट पॉइंट में अजय पाटिल थे. कोई गलती नहीं. लगता हुआ पहला झटका टीम गांव देवी काकोले टीम को. शाम बैक टू द डगआउट.
के पाई जाएंगे, यानी कि राम, शाम और राम की जोड़ी हम देख रहे हैं। और इस मैदान के ऊपर 35 रन का लक्ष्य का पीछा कर रही है गांव देवी कांकोली टीम। हर एक ओवर की बात करेंगे तो केतन यहाँ से 8.75 के औसत बरकरार रखनी होगी मुकाबला जीतने के लिए टीम गांव देवी कांकोली टीम को। शुरुआत थोड़ी सी खराब होती भी, शांत होती भी, सागर पाटिल को मिलती भी पहले सफलता, रन संख्या रुकी भी 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। राम पहुंचे मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए। तीसरे नंबर पे सागर इस बार राइट आर्म लेफ्ट आर्म और 2 विकेट से होंगे। रिवर्स की कोशिश, स्टांस चेंज किया था, ऑन साइड पे खेलने की कोशिश की, गेंद काफी रफ्तार भरी थी, वाइड अर्कर का प्रयास किया था लेकिन सफल भी रहे गेंदबाज सागर पाटिल। डॉट गेंद की समाप्ति होती भी। इसके बाद में अगला मुकाबला होगा मोटी देसी बनाम हाईवे दिवे। ये दो टीम के बीच में मुकाबला। टॉस जीता मोटी देसी टीम ने, तो डिसीजन आपको बताना है। मोटी देसी टीम लेफ्ट आर्म और द विकेट। ये शॉट अच्छा है, प्रॉपर मिडल कनेक्शन, गेंद को भेजा सीधा स्क्वायर लेग, सीमा रेखे के बाहर। राम के बल्ले से पहला छक्का। लेट शुरू हुए, इसी वजह से यहाँ पर ओवर कम करने होंगे अगले मुकाबले में। चलिए आपको फास्ट खेलना है। तो यहां से अब जीत के लिए समीकरण बचाएं। उठाया गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से, गेंद सीमा रेखे के बाहर, 6 रन। गेंद के ऊपर छक्का लगाते हुए गेंदबाज देवाशीष का स्वागत किया। स्वैग से करेंगे सबका स्वागत। 6 रन आते हुए और 6 की मदद से रन संख्या काफी तेजी से बढ़ती भी 14 के ऊपर। इस बार भी पुल किया सामने की तरफ, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद। यहां से 1 रन कंप्लीट, जब तक थ्रो आए तब तक यहां से रन कंप्लीट होती भी, रन संख्या काफी तेजी से बढ़ती भी स्कोरबोर्ड के ऊपर। 15 रन। अब जीत के लिए बात करेंगे तो सिर्फ 20 की आवश्यकता। काकोले टीम ने बिल्कुल आज गेंदबाजी में शानदार प्रदर्शन किया। 34 के ओवर रोका टीम जय कांडेश्वर गुरपे टीम को, और बल्लेबाजी भी शानदार करे। एक छक्का लगाते हुए बल्लेबाज राम, दूसरा छक्का प्रीतम ने लगाया। फिर से एक बार राम आएंगे स्ट्राइक एंड के ऊपर। शुरुआती ओवर में यहां पर महंगे साबित होते हुए गेंदबाज देवाशीष। चलिए स्पीड अप कर रहे हैं आपको, देवाशीष पे ज्यादा वक्त मत दीजिए आप। तो ये गेंद डॉट गेंद की समाप्ति होगी। अब यहां से डॉट गेंद फेंकनी होगी क्योंकि रन संख्या काफी कम बची है। 20 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। इस ओवर की अगली गेंदबाज तैयार, देवा। ये हुक किया पीछे, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद दन 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 करती भी सीमा रेखे के बाहर, और एक शानदार चौका बल्लेबाज राम के बल्ले से।
लगातार चौके छक्के आते हुए अब मुकाबले में पूरी तरह से आगे पहुंचती हुई टीम गांव देवी काकोले अब यहां से जीत के लिए 16 रन की आवश्यकता। ऑन साइड में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी नहीं पहुंचे, शनि वहां पर थे, नहीं पहुंच पाए। जब तक गेंद को उठा फेंके तब तक यहां से 2 रन कंप्लीट होते हुए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आप देख रहे हैं, विकेटों के ऊपर अच्छी दौड़ दोनों बल्लेबाज के पास में। पर पहुंचा स्कोर। इक्कीस रन बन चुके। यहां से अब ओवर की बात करेंगे तो गेंदें बची है, एक गेंद आखिरी गेंद से देवाशीष में महंगे साबित होते हुए। आखिरी गेंद अच्छी डालनी होगी क्योंकि अब 13 गेंदे का खेल शेष है और 14 की आवश्यकता है। इस ओवर में भी 2 बड़े हिट आए, एक प्रीतम के बल्ले से आया छक्का, उसके बाद में राम ने भी चौका लगाया। हमारे मित्र यहाँ पर शाहरुख ठाकरे भी आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। और गांव देवी पाले टीम के हिस्सा थे कल। गांव देवी पाले टीम आखिरी मुकाबले तक जहां पहुंची थी, सेमीफाइनल में हारी। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट से खेलने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति, ओवर हुआ समाप्त दूसरा। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या गांव देवी काकोले टीम 21 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर अब 12 गेंदे जीत के लिए 14 की आवश्यकता। चलते डीजे मास्टर के पास। पर समाप्त होता हुआ ड्रिंक्स टॉली मैदान के अंदर पहुंची और यहां से 12 गेंदे 14 का समीकरण है। अब भी मुकाबला खत्म नहीं हुआ है। यदि आने वाला ओवर अच्छा डालते गेंदबाज, डॉट गेंदे डालती है, विकेटें भी आती है, इस ओवर में तो वापसी हो सकती है इस मुकाबले में जय कांडेश्वर गुरुपे टीम की भी। कल का एक मुकाबला हमने देखा बिल्कुल नीलजे भी बनाम सेलरपाड़ा के बीच में हुआ। इसी मैदान के ऊपर लगभग टारगेट बड़ी थी, आगे भी पहुंची थी मुकाबले में, जीतती थी टीम सेलरपाड़ा की, लेकिन आखिरी 6 गेंदे 6 की आवश्यकता थी और 6 गेंदे अच्छी डाली गेंदबाज ने, रन डिपेंड किए 6 रन और मुकाबला जीत के दिया अपनी टीम को। उसी के माध्यम से अब वैसी गेंदबाजी होगी। क्या इस मुकाबले में आने वाले गेंदबाज होंगे अजय पाटिल। एक तरफ प्रीतम शानदार बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए एक छक्का लगाते हुए सिंगल भी बटोरे उन्होंने और 7 के ऊपर बल्लेबाजी करते हुए उनका साथ दे रहे बल्लेबाज राम। विकेटें लेनी होगी, रन भी कम बचे, डॉट गेंदें भी डालनी होगी। 12 गेंदे 14 का समीकरण। वक्त नहीं लेना है जय कांडेश्वर गुरुपे टीम प्लीज। 12 गेंदे 14 का समीकरण। ओवर की पहले गेंद अजय पाटिल गेंदबाजी के लिए तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज होंगे प्रीतम, सलामी फिर ओपनिंग ब्लास्टर। पटकी भी गेंद, सामने खेलने की कोशिश, गेंद हवा में, यहां से फील्डर ने काफी कोशिश की लेकिन फील्डर के मस्तक पे दस्तक देती भी गेंद सीधा 6 रन। बिल्कुल मौका मिला हाथ खोलने का बल्लेबाज प्रीतम को और छक्का लगाया। अब 8 की आवश्यकता। ये लो फुल टॉस से गेंद मिस हुए, बीट हुए बल्लेबाज प्रीतम और यहां से सिंगल नहीं रोक पाए। सिंगल बनती भी अब 10 गेंदे और 7 रन की आवश्यकता। अब धीरे धीरे मुकाबले में जीत की तरफ बढ़ती हुई टीम गांव देवी काकोले।
रन नहीं रुक रहे। मैंने पहले ही कहा था इस मुकाबले में यहाँ पर आपको फाइट देने थे, इस ओवर में रन रोकने होंगे, डॉट गेंद डालनी थी और दूसरी तरफ विकेटें भी चटकानी थी। लेकिन पहले गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, 2 गेंद 7 रन। अब यहाँ से 7 की आवश्यकता। बल्लेबाज होंगे राम ऑन स्ट्राइक। शॉर्ट पिच गेंद पुल किया, पुल एंड पावरफुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल, 6 रन। आयवा कॅश आपको आना है। चलिए दर्शक, आयवा कॅश कोणी घेतले या प्रेक्षक वर्ग आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिले जाईल आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून। और ये मुकाबला फिनिश, मुकाबला जीता टीम गांव देवी काकोले टीम ने मुकाबला जीता। हार्ड लक जय कांडेश्वर गौरपेट टीम।